करार रद्द झाल्यानंतरही जैनांचे मोर्चे हे सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जैनांचे मोर्चे निघणार आहे। तर जैन हे आता पुण्यातील जैन बोर्डिंग जागा करार रद्द झाल्यानंतरही मोर्चे काढत असल्याचं दिसून येतंय। तर नाशिकमध्ये जैनांचा हा मोर्चा निघणार आहे। अगदी काही वेळात या मोर्चाला सुरुवात होईल। तर हा मोर्चा नाशिकच्या अशोक स्तंभापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे। तर दुसरीकडे संभाजीनगरमध्येही जैनांकडून हा मोर्चा काढला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जैन समाजाकडून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यातील सेठ हिराचंद ज्ञानी नेमचंद हॉस्टेल आणि भगवानबाबा जिनेलय जागा जी आहे विश्वासाने विक्रीसाठी काढलेली आहे। त्यामुळे आता जैन समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी 10 वाजता जैन समाजाकडून छत्रपती संभाजीनगरच्या राजाबार या शहरातून खंडेलवाल दिगंबर मंदिरापासून विभागीय आयुक्तांपर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जैन समाज जो आहे तो सहभागी होणार आहे। पुण्यामधील होणारा व्यवहार जो आहे तो थांबवण्यात यावी अशी मागणी जी आहे ती यामध्ये करण्यात येत आहे। कारण विश्वासाने जे आहे ते जैन समाजाला विश्वासात न घेता ही जमीन जी आहे ती विक्रीसाठी काढलेली आहे। त्यामुळे आता जैन समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठवाड्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल ठिकठिकाणी जे आहे ते जैन समाजाकडून आता मोर्चे काढले जात असल्याचे पाहायला मिळत आहे। आज देखील छत्रपती संभाजीनगर बीड या भागांमध्ये जे आहे ते आता मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवरती हा मोर्चा होणार आहे। त्यामुळे पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील राजा बाजार ते विभागीय आयुक्त असा पायी मोर्चा जो हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। मोर्चामधून विभागीय आयुक्तांना जे आहे ते व्यवहार थांबवण्यासाठी जे आहे त्यात निवेदन देखील जैन समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय झिडे, जय महाराष्ट्र।